मंत्रिमंडळातून पत्ता कट केल्यानंतर भुजबळ आक्रमक आहेत, निर्णय घेणार असं सांगत भुजबळांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्यात. तर दुसरीकडे अजित पवार मात्र 2 दिवसांपासून अधिवेशन सुरू असतानाच नॉट रिचेबल आहेत. पाहूया. आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं. भुजबळांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर आता राष्ट्रवादीतल्या निर्णय प्रक्रियेवर सुद्धा सवाल केला. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे तिघेच निर्णय घेतात, माझा शून्य सहभाग असतो असं भुजबळ म्हणाले. फक्त अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे तिघेच, म्हणजे चर्चेमध्ये किंवा ज्याला डिसिजन मेकिंग म्हणतो त्याच्यामध्ये आमचा सहभाग शून्य. कुणाला तिकीट द्यायचं आमदाराचं आम्हाला माहीत नाही, खासदार तिकीट कोणाला द्यायची चर्चा नाही, मंत्री कोणाला करायचं आम्हाला माहीत नाही, खाती आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला फक्त तिघांना सगळं माहिती आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही इथे आलो तर आमची सिनियरिटी ठेवूनच आलो ना. याच्यापूर्वी शिवसेनेत असेल, काँग्रेसमध्ये असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, अशा प्रकारे आम्हाला विश्वासात घेतलं जायचं. मंत्रिमंडळातून पत्ता कट केल्यानंतर भुजबळांनी आपण नाराज असल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी माझ्या मंत्रिपदासाठी आग्रह धरल्याचं सांगत नेमकं मंत्रिपद कुणी नाकारलं यावरून सुद्धा अजित पवारांकडे त्यांनी बोट दाखवलंय. मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलं. नेमकं मंत्रिपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्याच्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात. शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात. आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार, ते त्यांचा निर्णय घेत असतात. एकीकडे छगन भुजबळ आक्रमक झाले. भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन सुरू केली आहे. तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे मात्र 2 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही दिवस अजित पवार दिसले नाहीयेत. माझ्या माहितीप्रमाणे काल अजितदादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते, त्यांच्या निवासस्थानीच होते. पण तरी देखील बाहेर बोर्ड लावला गेला होता की दादा उपलब्ध नाहीत. मला माहीत नाही, भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको. भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळेच अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा. चर्चा, अजितदादाचा फोन जरी नाही लागला तरी त्याच्या मीडियाच्या चर्चा बनतात, तुम्हाला माहित आहे. आता 2 दिवस झाले अधिवेशन आहे. दादा, हिवाळी अधिवेशनामध्ये या राज्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते अधिवेशन सोडून कुठं जाणार नाहीत. ते योग्य त्या ठिकाणीच आहेत. तुम्ही अजिबात काळजी करू नये, लवकरच तुमच्या समोर येऊन ते मीडियाला संबोधित करतील. मी पण 2 दिवसांपासून भेटण्याचा प्रयत्न करतोय. मला आज वेळ असा मिळाला की कदाचित सभागृहात येतील, त्या ठिकाणी भेटा. मला माझ्या खासगी कामासाठी भेटायचं होतं. दादा नागपुरातच आहेत. भुजबळांनी आपण मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिलेत. आधी नाशिकमध्ये आणि नंतर येवल्यात प्रमुख कार्यकर्त्यांसोबत भुजबळांनी बैठकही घेतली आहे. त्यानंतर पुन्हा अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय. लोकसभा आणि राज्यसभेच्या वेळी तिकीट मागितलं तेव्हा दिलं नाही. आता राज्यसभेसाठी आमदारकीचा राजीनामा देणार नाही अशा शब्दात भुजबळांनी पुन्हा एकदा ठणकावलंय. 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या. पण त्या माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल? आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की राहायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये
माझी काही कामं आहे ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ. नक्की माझ्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे की काय झालं. तर मी तो सगळा इतिहास जो आहे सांगितलं की पूर्वी काय झालं, आता काय झालं, मागच्या 4-6 महिन्यात काय झालं, मागच्या 8-10 दिवसात काय झालं, हे सगळं त्यांना सांगितलं. आणि त्यांनी मला सांगितलं साहेब की तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सगळे खंबीरपणे उभे राहणार आहोत. छगन भुजबळ यांची नाराजी जहा नाही चायना वहा नाही राहिना असं म्हटले ते बंडाचा झेंडा या वक्तव्यावरून. आता भुजबळ साहेबांची नाराजगी असणं स्वाभाविक आहे. शेवटी आमचे नेते आणि नेत्याच्या अपेक्षाही त्या पद्धतीच्या होत्या आणि असतील सुद्धा. त्यामुळे त्यांची नाराजगी असणारे पक्षश्रेष्ठी त्याच्या बाबतीमध्ये बोलतायत. पक्षश्रेष्ठी त्याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढतील आणि भुजबळ साहेबांची नाराजगी दूर करतील. तर भुजबळांच्या नाराजीच्या वक्तव्यावरून अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा चिमटा काढलाय. त्याच वेळी भुजबळ हे नेहमीच संपर्कात असतात असं सांगून खळबळ उडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जहां नहीं चाइना वहां नहीं रहना, जहां नहीं चाइना वहां नहीं रहना. काय झालेलं आहे की या सरकारची झालेली दैना, त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये. तर वहां नहीं रहना हे त्यांचं योग्य आहे. भुजबल जी जैसे मैंने कहा कि इस विषय पर तो संपर्क में नहीं है, लेकिन वो मेरे संपर्क में हमेशा रहते हैं. नागपूरच्या अधिवेशनात हजर राहणार नाही हे भुजबळांनी स्पष्ट केले. सध्या ते नाशिकमध्ये असून कार्यकर्ते आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. सध्या ज्या आक्रमकतेनं भुजबळ बोलतायत त्यावरून वेगळ्या निर्णयाचे संकेत ते देत आहेत. पुढच्या 2 दिवसात भुजबळांची नेमकी भूमिका सुद्धा स्पष्ट होईल. मात्र असं असताना अजित पवारांकडून 2 दिवसात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. उमेश पारिक आणि पवन येवलेसह चंदन पुजाधकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.